जगाला लाजवेल असं कृत्य बीडमध्ये घडलंय अशा प्रकारची टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे। बीडमधील घटनेला जबाबदार कोण असा प्रकारचा सवाल देखील बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना केलेला आहे। देशमुखांच्या हत्येचे लागेबांधे तुमच्यापर्यंत येतात का असा सवाल देखील सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना केलेला आहे। आम्हाला बिहार म्हणू नका, बदनामी करू नका, गुंडे बघा बिहार को म्हणलो कोणी तर बिहारला सुद्धा लाजीवर असं करते आमच्या बीड जिल्ह्यात घडलं म्हणजे घडतंय। मग याला कारणीभूत कोण तर राजकीय मंडळी नाहीये, तुम्ही सत्तेवर आहात, मंत्री आहेत दोन आज आमच्या जिल्ह्याला, मग त्या दोन्ही मंत्र्यांचं काम नाहीये शांत करणं, याला जबाबदार कोण? आम्ही आहेत, आम्ही विरोधी पक्षात म्हणून आम्ही थोडीच जबाबदार आहे त्याला। तुम्ही गेली कित्येक वर्ष, मागच्या 5 वर्ष आदरणीय पंकजाताई पालकमंत्री होत्या, आता थोडासा कापवाद वगळा तरी भारतीय जनता पार्टीचे 6वे वगळता धनंजय मुंडे साहेब म्हणजे गेली 10 वर्षे तुमचे 25 वर्ष झालं बीड जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचंच राज्य आहे। आता ठीक आहे राष्ट्रवादी त्या पक्षात गेलेत म्हणून त्यांना सपोर्टेड आहे, पण गेली सत्ता आमची तर कधीच नाही ना। सोळुंके सुद्धा बोलतायत हे असं झालंय, मग ते बदनाम करत नाहीत का? मग त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सुरेश अण्णा धस हे पण बोलतायत, ठीक आहे आमच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर तर बोलताच आहेत, मी खासदार म्हणून बोलतोय, पण याच्यापेक्षा मग याला जर काही कुठंतरी काहीतरी बगल द्यायची, आपलं अपयश किंवा आपलं नाकर्ते पण कुठं झाकायचं तर ते जातीच्या नावावर झाकायचं आणि जातीचा त्याला कुठंतरी आधार घ्यायचा असा म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे। याच्यामुळं कुणीसुद्धा भगवानगडाचे महंत असतील किंवा आदरणीय नेते असतील यांनी कुठं जातीपातीचा आधार घेऊ नये।